गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात वडेगाव येथे दूषित पाणी पुरवठ्यामुळे अतिसाराची साथ पसरल्याचं समोर आले। गेल्या 5 दिवसात आतापर्यंत 45 जणांना अतिसाराची लागण झाल्याची माहिती आहे। अनेक ग्रामस्थांना उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाल्यानंतर आरोग्य विभागाला याची माहिती देण्यात आली। यानंतर आरोग्य विभागाने तातडीने गावात आरोग्य कॅम्प सुरू करून बाधितांवर उपचार सुरू केलेत। सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। ज्या पाण्याच्या टाकीतून दूषित पाणी पुरवठा झाल्याचा संशय आहे त्या टाकीतून होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आलाय। दरम्यान गावातील पाण्याच्या टाकींची नियमित स्वच्छता आणि देखभाल होत नसल्याचं दूषित पाणी पुरवठा झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन पाण्याच्या टाक्या, पाईपलाईन आणि नळाची तातडीने स्वच्छता व दुरुस्ती करण्याची सूचना ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्यात। पिण्यायोग्य आणि सुरक्षित पाणी उपलब्ध होईपर्यंत संबंधित टाकीतून पाणी पुरवठा करू नये असे निर्देश आरोग्य विभागाने दिलेत। दरम्यान आरोग्य विभागाकडून बाधित रुग्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येत आहे। इथं सर म्हणजे नाही का 4 लोकांना लागण झाली होती संडास उलटीची। त्याच्यामुळे आम्हाला सायंकाळी माहीत झाल्यामुळे मग लगेच आम्ही कॅम्प मला म्हणजे संडास उलटी 2-4 आणि बाकी किरकोळ पोटदुखीवाले असे रुग्ण आढळले 22। मग सर्वांना उपचार करण्यात आला आणि पाण्याचं शुद्धीकरण करून घेण्यात आला त्यांच्यामार्फत, ग्रामपंचायत मार्फत। आणि एक पाणी टाकी जे दूषित याचं होतं ते बंद करण्यात आला। आणि आज म्हणजे आजकाल 11 तारखेपर्यंत 11 तारखेला 0 पेशंट निघाला, म्हणजे 10 तारखेपर्यंत आमचे 41 रुग्ण आढळले होते। आज पुन्हा आम्ही कॅम्प लावलेला आहे 12 तारखेला आणि आता 7 आटोक्यात आहे। एकच टंकी जे मेन आहे ते टंकी सील केला नाही। मग सोलर पंप आहेत त्यातला पाणी यूजसाठी चालू आहे आणि सोलर पंपचे जे बोर आहेत त्यांचा डेली म्हणजे क्लोरिनेशन करण्यात येत आहे। गाववाल्यांना दवंडीद्वारे आम्ही माहिती देण्यासाठी सांगितलं की बा तुम्ही गरम पाणी करा उकळा पाण्याला आणि मग थंड झाल्यावर पिण्यासाठी वापरा। नाही आता गावात सध्या काही नाही आहे। साठी मेडिक्लोरच्या बॉटल आम्ही सप्लाय केलेल्या आहेत प्रत्येक कुटुंबाला एक ज्या टोल्यावर